नमस्कार मंडळी, तर मी सुरेखा तुमचं सर्वांचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर इथं आज आपण चिकन बनवणार आहे आणि ते पण कोकणी पद्धतीने. तर व्हिडिओ कीप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर चला आपण आता जाऊया रेसिपीकडे. तर व्हिडिओ कीप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला आपण जाऊया रेसिपीकडे. तर चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य, तर इथं तुम्ही बघू शकता बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो, लसूण, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि सुकं वाटण. तर हे वाटण आहे खोबऱ्याचं आणि सर्व कांदा बिंदा भाजलेलं मिक्स वाटण आहे. तर इथं आपण चिकन स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घेतलेलं चिकन आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी आणि एकदम छोटं असं कट केलेलं आहे. तर इथं लगेच कढई ठेवूया. कढईमध्ये आपण तेल ॲड करून घेऊया. तेल ॲड करून झाल्याच्या नंतर लगेच आपण लसूण ॲड करायचा. तर इथं लसूण असा थोडासा लालसर व्हायला लागला की लगेच त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा ॲड करायचा. तर तुम्ही इथं बघू शकता आपण बारीक चिरलेला कांदा ॲड केलेला आहे छानपैकी असा. तर कांदा ॲड करून झाल्याच्या नंतर हिरवी मिरची ॲड करा. आता कांदा आणि लसूण आणि हिरवी मिरची हे तिन्ही पण एकदम मंद गॅसवर लाल होसपर्यंत भाजून घ्यायचे. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेऊ राहिलो आणि मीडियम गॅसवरच एकदम छान असे कलर येईपर्यंत परतून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता छान असा कलर येत असं वाटतंय. त्यानंतर लगेच टोमॅटो ॲड करा. तर इथं तुम्ही बघू शकता टोमॅटो ॲड केलेला आहे. आता ते टोमॅटो पण 2-3 मिनटं छानपैकी मीडियम गॅसवरच आपण परतून घेऊया. तर इथं आपण मीडियम गॅसवरच छानपैकी असं त्याला परतून घेऊया. तर व्हिडिओ कीप नका करू, शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथं आपण छानपैकी असे टोमॅटोला पण बारीक करायला घेतलेले आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आपण घेतलेलं आहे वाटण. ते वाटण आहे खोबऱ्याचं, कांद्याचं आणि सुकं वाटण आहे. तर हे वाटण आपण जे आपण कांदा, टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आहे त्यामध्ये वाटण आपण ॲड केलेलं आहे. ते वाटण आपण एकजीव करून घेऊया. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं एकजीव होसपर्यंत आपण ते वाटणाला परतून घेऊया. त्यानंतर मग आपले घरचे मसाले ॲड करूया. तर इथं पहिल्यांदा घेतलेले आहे आपण धना पावडर ॲड करून झाल्याच्या नंतर छानपैकी अशी हळद ॲड केलेली आहे आणि हळद ॲड करून घेतलेल्यानंतर लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि लाल तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार घ्या बरं. तर इथं आपण लाल तिखट ॲड करून झालेलं आहे. त्यानंतर आपण इथं थोडंसं अर्धा चमचा असं काळं तिखट घेतलेलं आहे. काळं तिखट ॲड करून झाल्याच्या नंतर आपल्या आवडीनुसार मीठ ॲड करून घ्या. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण 2 चमचे मीठ ॲड केलेलं आहे. आपल्या आवडीनुसार मीठ घ्या. तर इथं आपण छानपैकी असं मीठ टाकून आणि जे आपण घरचे मसाले आहेत ते परत एकजीव करून घेऊया छानपैकी असं मीडियम गॅसवर. तर तुम्ही इथं बघू शकता छानपैकी असं मीडियम गॅसवरच आपण जे आपलं वाटण आहे ते एकजीव करून घेतलेलं आहे. त्यानंतर छानपैकी बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी अशी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे. आता कोथिंबीरला पण एकजीव करून घेऊया. छानपैकी असं एकजीव करून घेऊया. तर इथं तुम्ही बघू शकता कलर एकदम मसाला एकदम बारीक झालेला आहे. आपल्याला त्याच्यात टोमॅटो पण दिसत नाही आणि कांदा पण दिसत नाही. त्यामध्ये आता चिकन ॲड करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असं चिकन आपण ॲड करून घेतलेलं आहे. तर पाणी न वापरता आधी आपण त्याची छानपैकी असं मीडियम गॅसवरच हे चिकन आपण छानपैकी असं शिजवून घेऊया.
तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेऊया. सर्व मसाला त्या चिकनला लागला पाहिजे. तर इथं तुम्ही बघू शकता छानपैकी असं आपण परतून घेऊया. तर इथं सर्व मसाला आपला एकजीव लागलेला आहे सारखा. तर आता तुम्ही बघू शकता छानपैकी असा कलर पण आलेला आहे. तर परतून घेतलेला आहे. तर आता आपण छानपैकी त्याला झाकण ठेवून घेऊया. तर इथं आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटासाठी थांबूया. चला इथं आता आपण लगेच बघूया झाकण काढून. तर टोमॅटोला पाणी सुटलेलं आहे, अजून चिकनला पण पाणी सुटलेलं आहे. तेच पाण्यात ती भाजी शिजलेली आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी भाजी, जास्त घट्ट पण नाही आणि रस्सा पण नाही, अशी छानपैकी अशी ही भाजी शिजलेली आहे. तर एकीकडे आपल्याला गरम पाणी करायला ठेवायचं आहे गॅसवर किंवा चुलीवर. आधी गरम पाणीच वापरायचं या भाजीसाठी. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी आपली भाजी शिजलेली आहे. तर आपल्याला पाहिजे आशेल रस्सा. तर ह्या भाजीमध्ये गरम पाणी ॲड करायचं, बाकी थंड पाणी ॲड करायचं नाही. थंड पाणी ॲड केल्याने परत आपली सर्व रेसिपी बिघडून जाईल. त्यामुळे गरम पाणीच ॲड करा शक्यतो आणि आपल्या गरजेनुसार गरम पाणी ॲड करा. म्हणजे आपल्याला जितका रस्सा हवा तितकं गरम पाणी ॲड करा. म्हणजे भाजीला एकदम तरतरी आणि एकदम मस्त भाजीला चव येईल. आणि तुम्ही इथं बघू शकता आपल्या गरजेनुसार आम्ही पाणी ॲड केलेलं आहे. तर छानपैकी असं हे आपली चिकनची भाजी आहे. तर तुम्ही बघू शकता छानपैकी असा रस्सा पण एकदम घट्ट झालेला आहे आणि मीडियम, आणि जास्त पातळ पण नाही, जास्त घट्ट पण नाही, एकदम छानपैकी असा रस्सा झालेला आहे. तर इथं आपली भाजीला आपण पाणी ॲड करून एक उकळी काढून घ्यायची. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करायची. तर तुम्ही बघू शकता छानपैकी अशी कोथिंबीर आपण ॲड केलेली आहे. तर आपली भाजी बऱ्यापैकी छानपैकी अशी आपली कोकणी पद्धतीची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर नक्की तुम्ही पण अशी या पद्धतीची बनवा. आणि आपल्या चॅनलवर कुणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. तर बाय बाय. नक्की आपण पुढच्या ब्लॉगमध्ये भेटूया. तर तुम्ही बघू शकता छान अशी रेसिपी बनलेली आहे आणि रेसिपी तर छान बनलेली आहे. पण या भाजीसोबत खायला बाजरीची भाकर किंवा नाचणीची भाकर एक नंबर आणि पौष्टिक असते बरं का.